जय महाराष्ट्र मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, मित्र लोन कन्सल्टन्सीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा हा व्हिडिओ आहे म्हणजे जे सगळ्यात जास्त प्रमाणात आम्हाला प्रश्न विचारले जातात आणि लोक म्हणतात की आम्हाला बँक कर्ज देण्यास तयार होत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला बँक कर्ज देण्यास का तयार होत नाही याच्याबद्दल मी आज संपूर्ण सविस्तर माहिती देणार आहे आणि कोणत्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला बँक कर्ज देईल हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पूर्ण व्हिडिओ पाहून नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगतो की सरकारी योजना आहे म्हणजे पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना असेल किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ ही योजना असेल, तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना असेल, ह्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी सरकारने एक बँकेला एक क्रायटेरिया ठरवून दिलेला आहे किंवा त्या तुमच्या ह्याच्यात तुमच्या सगळ्या गोष्टी बसत असतील तरच तुम्हाला बँकेकडून कर्ज दिले जाते, अन्यथा दिले जात नाही. पण काही जणांच्या तक्रारी अशा असतात की आमचं सिबिल चांगलं आहे किंवा आमचे डॉक्युमेंट्स वगैरे कंप्लीट आहेत तरी देखील बँक टाळाटाळ करते. तर तुम्हाला मी सविस्तर मुद्दे सांगतो की बँक कोणत्या कारणासाठी तुम्हाला कर्ज देण्यासाठी नाही म्हणते आणि त्यावरती आपण नक्की कोणता पाठपुरावा केला पाहिजे म्हणजे आपल्याला बँक लोन देईल. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की सिबिल तुमचा क्रेडिट स्कोअर हे तुमचं म्हणजे अगोदर तुम्ही जे कर्ज घेतलेलं असेल, कोणतंही छोटं मोठं कर्ज असेल, तुमचे व्हेकल लोन असेल किंवा एखादा मोबाईल घेतला असेल बजाज फायनान्सवरती किंवा तुम्ही एखाद्याला जामीनदार असाल, तसेच तुमचं पर्सनल लोन असेल किंवा घराचं होम लोन असेल, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सर्व तुम्ही अगोदर कर्ज घेतलं आहे. परंतु काही कारणास्तव असेल किंवा दवाखाना वगैरे अशा काही म्हणजे कोणीही माणूस मुद्दाम कर्ज बुडवत नाही. काही जण बुडवतात पण काही जण मुद्दाम कर्ज बुडवत नाहीत. पण इश्यू काय होतो की तुमच्याकडून हप्ते थकलेले असतात, बँकेचं तुम्ही लोन क्लिअर केलेलं नसतं. तर तुम्ही जर पहिलं लोन क्लिअर केलं नसेल तर तुम्ही दुसरं कर्ज बँक तुम्हाला कशा देईल हे पण महत्त्वाचं तुम्ही समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे जर तुमचं कोणत्याही प्रकारचं पहिलं कर्ज पेंडिंग असेल, आता सिटीमधल्या लोकांचा महत्त्वाचा प्रॉब्लेम असा असतो की त्यांनी क्रेडिट कार्ड्स यूज केलेले असतात, क्रेडिट कार्डवरती ट्रान्झॅक्शन किंवा कुठल्या मित्राला क्रेडिट कार्ड यूज करायला दिलेलं असतं किंवा त्याने पैसे काढलेले असतात त्याच्यावरती, परंतु तो मित्र वेळेवरती पैसे भरत नाही किंवा तुमच्याकडून पण अनावधानाने ते भरले जात नाहीत, असा काहीतरी इश्यू होतो. मग क्रेडिट कार्डमुळे तुमचं सिबिल खूप खराब होते. इश्यू कसा आहे की तुम्ही एखादं कर्ज घेत आहात, कर्ज जर तुम्ही वेळेवरती भरलेच नाही, परतफेड त्याची केली नाही तर तुम्हाला नवीन कर्ज मिळायला 100% अडचणी निर्माण होतील. दुसरा गोष्ट काय राहते की तुम्ही एखादं कर्ज घेतलेलं आहे ते क्लिअर आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही, पण काय होतं की तुम्ही तुमच्या मित्राला किंवा नातेवाईकांना किंवा इतर कोणाला जामीनदार असता, मग त्याने कर्ज घेतलेलं असतं, तो त्याचं कर्ज माफ होईल या आशेने असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टीमुळे तो भरत नाही. जर तो व्यक्ती कर्ज भरत नसेल तर अडचण काय होणार आहे की त्या तुमच्या सिबिलला ते हिट करणार आहे. मग तुम्ही पण कर्ज भरत नाही किंवा तुम्ही पण डिफॉल्टरमध्ये जाता, अशी अडचण होते. मग त्यामुळे तुम्ही ज्या व्यक्तीला जामीनदार होताय तो नक्की कर्ज भरण्याच्या लेवलचा आहे का, तेवढा विश्वासू आहे का किंवा त्याचा तेवढा इन्कम सोर्स आहे की त्याने कर्ज घेतले आणि तो वेळेवरती भरू शकेल, अशाच व्यक्तींना तुम्ही जामीन होणं गरजेचं आहे. तिसरा मुद्दा काय होतो की आम्हाला म्हणजे आपल्या इथं कसं आहे की प्रत्येक गावाला एक खेडेगावात दत्तक बँक दिलेली आहे. बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, अशा प्रत्येक गावोगावी त्या बँकच्या शाखा आहेत. परंतु काय होतं की गावातील 80% लोक ज्यांनी सरकारी योजनांचा लाभ वगैरे घेतलेला असेल किंवा ज्यांना सरकारी योजनेतून कर्ज मिळालेलं आहे, त्यांचा काय समज असतो की हे सरकारी योजनेतून मिळालेलं कर्ज आहे म्हणजे आज ना उद्या ते कर्ज माफच होईल आणि ह्या गोष्टीमुळे ते कर्ज भरत नाहीत. आणि गावातील जर 10-20% लोक जर कंपल्सरी डिफॉल्टर असतील म्हणजे त्यांनी कर्जच भरले नसेल तर बँक त्याच गावातील नवीन लोकांना कर्ज देण्यास अडचण निर्माण करू शकते. हा एक मुद्दा आहे. आता हे जे मुद्दे झाले तुमचे की कर्ज न मिळण्याचे, पण आता मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला कर्ज कशा प्रकारे मिळेल, कोणकोणत्या बँकेतून मिळेल आणि जर बँकेची काहीतरी अडवणूक बँकवाले करत असतील तर तुम्ही त्याला कोणती कागदपत्रे किंवा कोणत्या मार्गाने तुम्ही त्यांच्याकडून कर्ज घेऊ शकता. तर मित्रांनो, आता दत्तक बँकेचा आपण जर विचार केलात, ते बोलतात की गावातील लोकांचे कर्ज थकीत आहे. जर गावातील लोकांचे कर्ज थकीत आहे याचा अर्थ असा होत नाही की तुमचे कर्ज थकीत आहे. तर तुम्हाला ते कर्ज देण्यासाठी ते कारण देऊ शकत नाहीत. त्याला पर्याय असा आहे की तुम्ही त्यांना काहीतरी प्रॉपर्टी मॉर्गेज देऊ शकता किंवा जामीनदार. ह्या दोन गोष्टी जर तुम्ही प्रोव्हाइड केल्या म्हणजे बँकेला काय हवं आहे की उद्या जर तुम्ही कर्ज भरलेलं नाही
किंवा तुम्हाला आता कर्ज दिलंय, तुम्हाला समजा एक गायगोट्याचा व्यवसाय करायचा आहे, बँकेमार्फत तुम्हाला 10 लाख रुपयाचे कर्ज पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेतून स्टेट बँक ऑफ इंडियाने दिले आहे. तर त्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्ज जर तुम्ही भरत नसाल तर बँक तुमच्यावरती काहीतरी कारवाई करू शकली पाहिजे उद्या, किंवा तुमच्या मॉर्गेज जी जागा असेल त्याच्यावरती ते स्थगिती आणू शकतात, किंवा दुसरी गोष्ट तुमचे जे जामीनदार आहेत त्यांना कर्ज भरण्यासाठी प्रवृत्त करू शकतात. अशा प्रकारे जर गोष्टी झाल्या तर म्हणजे तुम्ही स्वतःहून कर्ज भराल ना, तुम्ही कर्ज भरलं तर दुसऱ्या कोणालाही अडचण येणार नाही आणि तुम्हालाही अडचण येणार नाही. ही गोष्ट क्लिअर झाली. म्हणजे बँकेला काय पाहिजे की तुम्ही कर्ज भराल, ह्यासाठी म्हणजे थोडक्यात तुमचे हात दगडाखाली अडकले गेले तरच बँकेला सोपं राहील. आणि असं नाही की कंपल्सरी तुम्हाला मॉर्गेज द्यावंच लागेल. आता काही जणांचं असं असतं की मोठे मोठे उद्योजक असतात किंवा ऑलरेडी त्यांचा दुसरा बिझनेस सेटअप असतो, त्यांचे बँकमध्ये चांगले अतिशय उत्तम ट्रान्झॅक्शन असतात. अशा लोकांना बँक 100% मॉर्गेजेस मागते किंवा तुम्ही त्यांना जामीनदार दिलेच पाहिजेत असं देखील काहीही नाही. तुम्ही त्यांना सांगू शकता की आम्ही ज्या सरकारी योजनांचा लाभ घेत आहोत त्या योजनेअंतर्गत आम्हाला सरकारमार्फत 25 ते 35% सबसिडी आहे. सबसिडी ह्या शब्दाचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या की सरकार तुम्हाला फ्रीमध्ये पैसे देते. अलग लक्षात, म्हणजे तुम्ही जर एखादा व्यवसाय करताय त्याला तुम्हाला सरकारकडून 10 लाख रुपये कर्ज बँकेमार्फत दिलं जाते आणि तुमची कास्ट एखादी ओबीसी कॅटेगरीमध्ये असाल तुम्ही किंवा इतर SC ST NT कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 3.5 लाख रुपये सरकार फ्रीमध्ये देतं. नंतर ती रक्कम तुम्ही डायरेक्ट तुमच्या लोन अमाऊंटमध्ये देखील ट्रान्सफर करू शकता किंवा तुम्हाला बिझनेस तुमचा ग्रो करण्यासाठी देखील यूज करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे जे सरकारी योजना आहेत त्याचा तुम्हाला लाभ घेण्यासाठी 100% बँक देखील सहकार्य करू शकते. बँक काय स्वतःहून पैसे देणार नाही, पण तुमची क्रेडिट, पात्रता, बँकेच्या ज्या बेसिक डॉक्युमेंट्स आहेत ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्ही बँकेला व्यवस्थित दिली पाहिजे. आता मी म्हटलंय, मी व्हिडिओ टाकलेला, आम्ही आमच्या इंस्टा पेजवरती व्हिडिओ टाकतो. ओके, काय होतं, पत्रा मॅन्युफॅक्चरिंग करतो, दुसरा काय व्हिडिओ वॉटर बॉटल प्लांट आहे, असे जे व्हिडिओज आहेत किंवा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. खूप जणांचा काय समज येतो, आम्हाला फोन करून विचारतात हा व्यवसाय कसा करू, कुठे करू. तुम्ही आधी त्या व्यवसायाची बेसिक माहिती घेतली पाहिजे ना. उद्या तुम्ही एखादी गोष्ट कर्ज घेताय म्हणजे 10 लाख 15 लाख 20 लाख तुम्ही कर्ज घेत आहात, एक साधी गोष्ट आहे की तुम्हाला त्या व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. आम्ही तुम्हाला म्हणतोय ह्या योजनेचा लाभ घ्या म्हणून तुम्ही लाभ घेणं हे चुकीचं आहे. तुम्हाला खरंच तो व्यवसाय करायचा आहे का, नक्की त्या व्यवसायाबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती आहे का. भले तुम्हाला आत्ता कर्ज मिळू नये, 1-2 महिन्याने 3 महिन्याने तुम्हाला कर्ज मिळेल, पण तुम्ही आधी 2 ते 3 महिने त्या व्यवसायाची संपूर्ण माहिती घेतली पाहिजे की आपण कोणत्या भागात कोणता व्यवसाय करतोय. जर तुम्ही तुमचं छोटं गाव आहे त्या गावात जाऊन तुम्ही जर कॅफे टाकलं तर ते कॅफे चालेल का, तिथे कॉलेज आहे का, मुलं मुली येतील का, रेस्टॉरंट व्यवस्थित चालेल का, हे तुम्ही पाहणं गरजेचं आहे. गाव लेवलला सगळ्यात जास्त चालणारा व्यवसाय कोणता आहे, गायगोटा. जर तुम्ही तिथे गायगोटा केलात, तुमच्या इथे डेअरी कोणती चांगली आहे, कोणत्या डेअरीमध्ये तुम्हाला किती दर चांगला मिळेल, किंवा जर तुम्ही स्वतः जर सेल केलं किंवा हॉटेल्स असतील, बेकरी असतील, त्यांना जर तुम्ही दूध सेल केलं तर तुम्हाला जास्त नफा मिळेल का, हे तुम्ही स्वतः अभ्यास करून तिथं पाहिलं पाहिजे. किंवा तुम्ही जर एखादा मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय करत असाल की जर तुम्ही एखादं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग, आता आपण एक साधं उदाहरण घेतलं तर आपण पाणी बॉटल, जे बॉटल मॅन्युफॅक्चरिंग आहे, 20 रुपयाची पाण्याची बाटली आपल्याला मिळते, तर ती बाटली 20 रुपयाची विक्री होईपर्यंत आपल्याला तयार व्हायला किती खर्च येतोय, किंवा त्या बॉटलचे पूर्ण पॅकेजिंग कसं करायला पाहिजे, कोणकोणते फिल्टर्स वापरले पाहिजे, ह्या गोष्टींचं तुम्हाला ज्ञान पाहिजे. असं नाही की बाबा 50 लाख कर्ज मिळते म्हणून आपण करूयात, असं म्हणून तुम्ही जर व्यवसाय करायला घेतला तर तो व्यवसाय सक्सेसफुल होणार नाही. ओके, म्हणजे तुम्ही बँकेशी बोलताना उद्या तुम्ही मॅनेजरला भेटायला गेलात आणि मॅनेजरने विचारलं तुम्हाला काय व्यवसाय करायचा आहे, तर तुम्हाला त्या व्यवसायाबद्दल माहिती असली पाहिजे, म्हणजेच ते तुम्हाला लोन द्यायला अडचण करणार नाहीत. कसं असतं, ही योजना ज्या आहेत त्या सरकारच्या नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठीच आहेत. असं नाही की तुमचा अगोदरचाच पूर्ण सेटअप पाहिजे किंवा तुम्हाला पूर्ण त्या व्यवसायापासून तुम्ही उत्पन्न निर्माण केलं पाहिजे, 3 वर्षाचा 4 वर्षाचा तुम्हाला अनुभव पाहिजे, अशी कोणतीही अट सरकारची नाही किंवा बँकांची पण नसते. तुम्ही ह्या गोष्टींचा अभ्यास करून बँकेत गेला तर, आणि जे बँकेच्या मॅनेजरला डॉक्युमेंटची रिक्वायर्ड असते, तुमचं बाबा शिक्षण पुरेसं असलं पाहिजे, तुम्हाला व्यवस्थित व्यवसायाचं ज्ञान असेल, कागदपत्र जे आहेत तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड ती कंप्लीट असली पाहिजे. तसेच ह्या व्यवसायासाठी लागणार तुमचं उद्यम आधार असेल, शॉपॅक लायसन, तुमचे 1 वर्षाचे ITR असतील, बॅलन्स शीट असेल, लॉस प्रॉफिट असेल, तुमचा जर कोणता प्लॅन असेल तर प्लॅन पाहिजे, एस्टिमेट पाहिजे. म्हणजे बँकेला देखील तुम्हाला दाखवता आलं पाहिजे ना की तुम्ही कसा व्यवसाय करणार आहे, तुम्हाला किती खर्च येणार आहे. सर्वात महत्वाचं काय राहतं, तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट.
प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय मित्रांनो, तर तुम्ही जे लोन घेताय तो लोन तुम्ही किती घेणार आहात, किती कालावधीसाठी घेणार आहात, तसेच तुम्हाला महिन्याला हप्ता कितीपर्यंत येऊ शकतो, प्लस तुम्ही जे व्यवसाय करताय त्याचं उत्पन्न तुम्हाला दरडोई उत्पन्न किती राहील, महिन्याला उत्पन्न किती राहील आणि टोटल कॅल्क्युलेशन प्रमाणे तुम्हाला वार्षिक उत्पन्न किती राहील. तसेच बँक त्याप्रमाणे ठरवते की वार्षिक उत्पन्न जे तुम्हाला मिळणार आहे त्याच्यावरती तुम्हाला किती हप्ता बसला पाहिजे. अशा प्रकारे म्हणजे तुमची पूर्ण आर्थिक स्थितीचा अभ्यास केला जातो, अगोदरच्या 5 वर्षाचा, पुढच्या 5 वर्षाचा. त्याच्यावरती बँक लोन देते. बँक लोन देण्यासाठीच आहे, परंतु आपण त्यांच्याकडे पूर्ण तयारीनिशी गेलो तर त्यांना द्यायला काही अडचणच राहणार नाही ना. तर मित्रांनो, बँकेला ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या आपण प्रोव्हाइड केल्या तर बँक लोन देईल. आणि मित्रांनो, आमच्याबद्दल एक थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो की आम्ही तुमची नक्की कशाबद्दल मदत करतो, कशा प्रकारे आम्ही तुमच्या फाईल्स बनवतो किंवा काय. तर मित्रांनो, पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना असेल किंवा अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळ ही मराठा समाजासाठी जी योजना आहे, तसेच आपली मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, ह्या ज्या योजना आहेत त्या योजना अंतर्गत तुम्हाला बँकेकडून कर्ज दिले जाते. कर्ज हे साधारण 10 लाखापासून ते 50 लाखापर्यंत देखील होऊ शकते आणि अण्णासाहेब पाटील महामंडळात 15 लाखापर्यंत जास्तीत जास्त कर्ज हे तुम्हाला मिळू शकते. तर मित्रांनो, ह्या संबंधित ज्या योजना आहेत त्या योजनांची मंजुरी आणि तसेच तुम्हाला बँक कर्जासाठी जी कागदपत्रे लागतात, म्हणजेच की तुमचं मी आता सांगितल्याप्रमाणे प्रोजेक्ट रिपोर्ट असेल, प्लॅन, इस्टिमेट, ITR, बॅलन्स शीट, लॉस प्रॉफिट, उद्यम आधार, शॉपॅक लायसन, जर तुमचा फूडशी रिलेटेड व्यवसाय असेल तर फूड लायसन, म्हणजेच बँक कर्जासाठी तुम्हाला जी कागदपत्रे पाहिजेत ती सर्व आम्ही तुम्हाला तयार करून देतो. आणि ह्या योजनांची मंजुरी, ही योजनांची मंजुरी तुमच्या बँकेत डायरेक्ट ऑनलाईन देखील जाते, ऑफलाईन देखील. सर्व फाईल आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आम्ही फाईल्स करून देतो. तुम्ही आमच्या पेजवरती पाहू शकता की प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील आपण फाईल्स केलेल्या आहेत. आणि ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने तुम्ही आमच्या ऑफिसला व्हिजिट करून देखील आम्हाला फाईल्स देऊ शकता. योजनाची मंजुरी वगैरे सर्व आम्ही तुम्हाला तयार करून देऊ. तर मित्रांनो, आमचा संपूर्ण पत्ता आहे गुडवे नगर 2, लीलावती कॉम्प्लेक्स, नवीन बस स्टँडच्या पाठीमागे, SBI रोड, अकलूज, तालुका माळशिरस आणि जिल्हा सोलापूर जिल्ह्यात आपण हे संपूर्ण महाराष्ट्रात काम करतोय. तर तुम्हाला देखील तुमचा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा तुमच्या रिलेशनमध्ये कोण असेल, मित्र असतील किंवा नातेवाईक असतील जे व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असतील, कारण आता मी जसं पाहतोय की 70 ते 80% लोकांना नवीन व्यवसाय करण्याची गरज आहे असं वाटतं, किंवा त्यांना नोकरी म्हणजे जे एज्युकेशन त्यांनी जे घेतलेलं आहे की आम्ही म्हणतात आम्हाला सध्या आमच्या गावात जॉब नाही किंवा सिटीमध्ये गेलं तर पगार कमी आहे, तिथे भागत नाही, असे खूप जणांचे मला कॉल येतात. मग तुम्हाला जर नवीन व्यवसाय करायचा आहे तर मित्रांनो, नक्की आणि नक्की आमच्याशी संपर्क करा. एकदम प्रॉपर तुम्हाला लोन मिळेपर्यंत जो काही गायडन्स असेल, योजनांची माहिती असेल, कागदपत्रांची पूर्तता असेल, ह्या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला नक्की प्रोव्हाइड करू. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आमचा आवडला तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि आमच्या चॅनलला असाच सपोर्ट करत राहा. जय महाराष्ट्र.